11वा अध्याय सर्वांच्या पाठामधला आहे. म्हणून अशा पद्धतीनं तुम्हाला सांगतो, माझं म्हणजे प्राणलिंग आहे. प्राण, अपान, व्यान, उदान हे 5 प्राण म्हणजे माझा प्राण आहे. तुम्हाला 5 मुख आहे भोलेनाथ. महादेवाला मुख किती आहे? पंचमुख. महादेव किती मुखाचा आहे? 5 मुखाचा आहे. आणि एवढ्यामध्ये बघा तुम्हाला सांगतो, पंचमहा बघा एवढ्यामध्ये भूतामध्ये बघा अत्यंत प्रवीण आहे महादेव. तुम्ही अदृश्य सूत्र संचालक आहे. तुम्हाला कुठं निर्माण होता येईल आणि कुठं गुप्त होसाल काही सांगता येणार नाही. तुमचे गुण आणि शक्ती आहे तुमच्यामध्ये. कधी कधी काही लोक काय म्हणतात, विष्णू परमात्मा सत्वगुणी आहे, ब्रह्मा रजगुणी आहे आणि महादेव तमगुणी आहे. पण नीट लक्षात घ्या, महादेव 3 गुणाच्या पलीकडे आहे. 3 गुणाच्या पलीकडे. त्याचा अंत कोणाला लागला नाही. मी सांगतोय तुम्हाला, तुम्ही लक्ष द्या. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सुदृश्यम तत्वमस्यादिलक्ष्यम. आता नीट ऐका. एकम नित्यम विमलम चलम त्रिगुणरहितम, म्हणजे 3 गुणाच्या पलीकडचा जो आहे तो शिव आहे. शिव आहे. तुमचं सामर्थ्य अगम्य आहे. तुमच्या लीला वर्णनाचं वर्णन करता येत नाही. 1000 मुखाचा शेष शिनला, माझी तुमच्या पुढे काय ताकद चालणार आहे. तुम्हाला आमचा साष्टांग नमस्कार. कोण म्हणतं? ब्रह्माजी आणि विष्णू परमात्मा. अशा प्रकारे ब्रह्मदेव आणि विष्णू यांना प्रणव दीक्षा देऊन शंकर पार्वती कैलासाला निघून गेले. कारण कार्य झालं की जावं लागतं. कार्य झाल्याच्या नंतर थांबता येत नाही. मुलगी माहेरी आली, मंगसुळीला आली, दीपावळी वगैरे झाली, भाऊबीज झाली की तिला जावं लागतं. तसं आम्हालाही अजून 2-4 दिवसात जायचं आहे. सगळ्यांना जावं लागतं. शिव आणि पार्वती कैलासाला निघून गेले आणि एवढ्यामध्ये शिवलिंग स्थापना. आणि बघा शिवपूजा विधी कशी असते आम्हाला सांगा. शिवलिंगाची स्थापना कशी करावी, शिवलिंगाची पूजा कशी करावी. ऋषीजनांनी विचारलं. सूतजी सांगू लागले. सूतजी सांगू लागले शिवलिंगाची स्थापना कशी करावी, याची पूजा कशा प्रकारे करावी, कोणत्या काळी करावी, ती पूजा कशी करावी, कोणत्या द्रव्यानं करावी, आम्हाला सांगा. सूतजी नावाचे ऋषी म्हणाले, महर्षी आपण योग्य तो बघा. एवढ्यामध्ये मला प्रश्न विचारला. शुभकारक वेळी, शुभकारक वेळेमध्ये म्हणजे सकाळची वेळ शुभकारक आहे. प्रातकाले स्मरे नित्य सर्व पापे विनिर्मुक्त. सकाळीच प्रातकाळीच्या प्रसंगामध्ये महादेवाची पूजा करावी. पवित्र तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी नदीच्या काठावर शिवमंदिर असावं. छोटी मोठी तुमच्या इथं नदी आहेच. नदीच्या काठावर हे शिवालय आहे. नदी काठी अथवा एवढ्यामध्ये पवित्र स्थानी शिवालयाची बघा शिवलिंगाची स्थापना करावी. जोपर्यंत आपण स्थापना करत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये पंचप्राण येऊ शकत नाही. ज्या लिंगाचं नित्य पूजन करावं. प्राण गेला तरी जाओ, परी न सोडी निष्ठा भाव. आला चेवत केला महादेव, तसं नाही बरं. श्रावण महिनाभर महादेवाची सेवा करायची. जे श्रावण महिना बंद झाला, भाद्रपद सुरू झाला की पुढच्या आखाड महिन्यापर्यंत इकडे यायचंच नाही. श्रावण महिन्याला नुसतं नाही, तसं नाही. नियमानं पूजा करायची. आपल्याकडे कसं आहे मला काय माहीत नाही, पण आमच्याकडे मात्र मंदिरात श्रावण महिन्यामध्ये जागा नसते. गर्दीच गर्दी असते. आणि नंतर गेलं ना भाद्रपद आश्विनमध्ये तर कोणीच नसतं. असं व्हायला नको. नित्य पूजन केलं पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे, एवढ्यामध्ये द्रव्यानं पूजा केली पाहिजे.
आणि एवढ्यामध्ये तुम्हाला सांगतो